श्री स्वामी समर्थ बावनी। आज स्वामी समर्थ पुण्यतिथी। ज्येष्ठ स्वामी भक्त कमलाकर तपस्वी यांनी रचलेली समर्थ बावनी याची पठण सेवा आज आपण स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने घेणार आहोत। या बावनीचे पठण कसे करावे याचे मार्गदर्शनही ज्येष्ठ स्वामी भक्त कमलाकर तपस्वी यांनी केले आहे। ही बावनी नियमित 3 वेळा वाचावी। बावनी वाचावयास बसण्यापूर्वी उदबत्ती लावावी व फुलपात्रात पिण्याचे पाणी ठेवावे। आराध्य देवतास मनातील इच्छा, समस्या, अडचण कथन करावी व ती दूर होण्यासाठी कृपेची विनंती करावी। तदनंतर बावनीचे वाचन सुरू करावे। बावनी वाचून झाल्यावर उदबत्तीचा अंगारा दररोज एकाच डबीत साठवावा। हा अंगारा घरात सर्वांनी रोज कपाळावर लावावा। दैवताचे नाव उच्चारून दोन्ही तळहातास चोळावा व सदर हात परिधान केलेल्या वस्त्रास वरपासून खालपर्यंत फिरवावेत। भांड्यातील कृपातीर्थ सर्वांनी श्रद्धेने ग्रहण करावे। एखादी बिकट समस्या, गंभीर व्याधी तसेच फार मोठी अडचण निर्माण झाल्यास त्यातून योग्य मार्ग सापडून सुटका होण्यासाठी बावनीचे पारायण श्रद्धेने केल्यास अशक्यही होईल शक्य। या गुरुच्या अभिवचनाची प्रचिती येते का, हा अनुभव साधकांनी अवश्य घ्यावा। करा भक्ती, घ्या प्रचिती, उभी पाठीशी स्वामी दिव्य शक्ती, असे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत। पारायण याचा अर्थ बावनी 108 वेळा वाचावी। साधकाच्या सोयीप्रमाणे हे पारायण 1 दिवसात 108 वेळा, 2 दिवसात रोज 54, याप्रमाणे 2 दिवसात, रोज 36 याप्रमाणे 3 दिवसात, रोज 27 याप्रमाणे 4 दिवसात, रोज 18 याप्रमाणे 6 दिवसात, रोज 12 प्रमाणे 9 दिवसात अथवा रोज 9 याप्रमाणे 12 दिवसात करता येते। आज आपण या दिव्य अशा समर्थ बावनीचे पठण सुरू करूयात। श्री स्वामी समर्थ बावनी। समर्थ स्वामी दीनानाथ, नाथ अनाथांचे विश्वनाथ, दत्तच साक्षात स्वामी महाराज, स्मर्तोगामी राजाधिराज। स्वामी प्रकटले वारुळातुनी, अघटित अद्भुत ही कहाणी। कुऱ्हाड पडली वारुळावर, इजा झाली स्वामी तनुवर। स्वामी समाधी भंग पावली, तेजाची आकृती बनली। स्वरूप अनुपम स्वामींचे, फिटे पारणे डोळ्यांचे। अजानुबाहू स्वामी यती, लोचन गुरूंचे दिव्य किती। गंध तिलक केशरी भाळी, तेज विलसतसे मुख कमली। डुलती कुंडले कानात, रुद्राक्ष माला कंठात। करी कमंडलू अमृत त्यात, शोभती खडावा पायात। कटी कर कटीला लंगोटी, हातात शोभतसे गोटी। स्वामी गुरु मंगलमूर्ती, सिद्धांचे राजे स्वामी यती। स्वामी गुरु अंतर्ज्ञानी, ढोंगी न येई समोर कोणी। भिवू नकोस मी पाठीशी, अभिवचनाची प्रचिती देती। वाट पाहती जगजेठी, भक्ताची अक्कलकोटी। भक्तोद्धारा गुरु आले, अवघे चराचर आनंदले। स्वामी चरणी जे जे झुकले, भाग्यवंत जगी ते ठरले। भक्त संगतीत गुरु रमती, भक्तावरी करीती प्रीती। पूर्ण ब्रह्म स्वामी भगवंत, वैकुंठच अक्कलकोट। अगाध गुरु तुमची महती, वर्णाया शब्द न पुरती। जागृत दैवत स्वामी यती, भक्त घेती नित्य ही प्रचिती। भक्त कितीक व्याधी मुक्त, गुरु निज कृपे तुम्ही केलेत। गोपाळ बुवांची उदरव्यथा, तुम्ही घालविली बघता बघता। दत्तकृष्ण स्वामी तुम्हीच राम, आली प्रचिती गाणगापुरी द्विजास। अद्भुत घडले तव कृपे,
कुष्ठरोगी झाले व्याधीमुक्त. धेनू द्विजाची दुग्धवती अमृत स्पर्शे गुरु केलीत. बसप्पाची पाहुनी सेवा कृपा करिशी तू गुरुदेवा. सुवर्ण करुणी सर्पाचे दारिद्र्य घालविले त्याचे. आड कोरडा ठणठणीत बाबाजी भटाच्या वाड्यात. क्षणात जलमय केलात पाहुनी जन झाले चकित. तंतुकाची पाहुणी भक्ती स्वामी प्रसन्न झाले त्यावरती. धन पुरलेले दाखवुनी सुखी केले चिंता घालवुनी. मठास कुलपे होती तरी बाहेर कसे आलात यती. योगीश्वर गुरु येता प्रचिती रामदासी बुवा चरणा नमिती. यवन मंगळ वेढ्याचा चिलिम भरण्याची करी सेवा. झाली त्यावरी स्वामी कृपा गुरु कृपे तो झाला अवलिया. धर्म एक मानवता शिकवण विश्वाला गुरु तुम्ही दिधली. जात धर्म पंथांच्या विषवल्लीची केलीत तुम्ही होळी. चोळप्पा बाळप्पा सुंदराबाई स्वामी सुतसेवक दरबारी. दृढनिष्ठेने सेवा करुणी झाले कृपेचे मानकरी. पळे पांगळा पाही आंधळा अचाट तुमची शक्ती. तव कृपेने स्वामी समर्था मुका जाहला वाचस्पती. स्वामी तुमच्या दरबाराचा महिमा हो अति आगळा. झोळी रिकामी घेऊनी कुणीही कधीच नाही परतला. कामधेनू स्वामी गुरुस्वामी कल्पतरू भावतापहरू. स्वामी स्वरूप अंतरी साठवू स्वामी कृपे भव सिंधुतरू. पाठ 108 करा दृढ श्रद्धेने बावनीचे. अशक्य ही होईल शक्य मग घ्या प्रचिती हे वचन गुरुचे. भूतपिशाच बाधा करणी जीवासना कधी देई त्रास. शमतील व्याधी मिटतील चिंता मिळेल सुख शांती भक्तास. मनोकामना होती पूर्ण बावनीची या महती न्यारी. पठण करा बावनीचे नियमित स्वामी राहतील उभे समोरी. श्री स्वामी समर्थ चरणी समर्पण.